पाची लढाई म्हणून मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराळ टीममधून मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्या मराठ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू आता अमरावतीमधून निघणार आहेत. भाऊ, काय सांगाल? तुम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आज पुन्हा ते मुंबईकडे निघाले आहेत. नाही, जे काही त्यांनी आत्तापर्यंत आंदोलन केलं त्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झालं. सरकारनं सगळ्या गोष्टी, धोरणात्मक गोष्टी सगळ्या मान्य केलेल्या आहे. 3-4 वेळा त्यांनी दुरुस्ती सांगितल्या, त्या दुरुस्तीसुद्धा मान्य केल्या. मला वाटतं एक धोरणात्मक जे काही अधिसूचना काढायला पाहिजे ते लगेच काढून जरांगे पाटीलांना जे वाटतं ही महत्त्वाचं आहे ते करून दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून समाजाचं त्यामध्ये भलं होईल. ज्या काही 56,000 नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र मिळालं नाही, तुम्ही त्यामध्ये अडकले, काय सांगाल? ते आता जिल्हा प्रशासकीय बाब आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, तलाठी आहे, गावचा तो कोतवाल आहे. या सगळ्या किचकट याच्यामध्ये त्याची एक मोहीम, खरं तर ते फार अगोदर व्हायला पाहिजे होती, ते लेट झाली. आता तातडीनं सरकारनं तशा प्रकारचे निर्देशही दिले, पण त्याला अजूनही पाहिजे तशी गती आली नाही. ते जर गती भेटली तर त्यांना जातीचे दाखले भेटू शकतं लगेच. जरांगे पाटलांसोबत सरकारने वारंवार तडजोड केली, मात्र जरांगे पाटील आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळं सरकार आता त्यांच्याशी जी चर्चा आहे ती बंद करू अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत सुरू आहे. कसं बघतं? नाही, आखरी कसं आहे का राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला 2 पावलं मागावं लागेल आणि पाटील साहेबांनासुद्धा, आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचलले पाहिजे. शंभूराज देसाई म्हणतात की आरक्षणाला कायद्याच्या चौकटी बसवण्यासाठी आम्हाला आणखी वेळ पाहिजे. तुम्ही काय कसं बघायला? दिलेला वेळ भरपूर आहे, पण आता प्रश्न असा आहे का जे धोरणात्मक आहे ते तर लगेच होईल, पण 54 लाख जातीचे दाखले देणं ह्या एक मोठा नियमित प्रोसेस आहे, त्याला थोडा वेळ लागेलच असं मला वाटतं. आता आंतरवाली सराटीपासून ते उपोषणाला निघालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा उपोषण करणार आहे, पूर्ण मुंबई जाम होणार आहे. तुम्ही सुद्धा सहभागी होणार, कसं बघता एकंदरीत या संपूर्ण उपोषणाकडे? मला असं वाटतं का ती वेळ सरकारनं येऊ देऊ नये, तातडीनं निर्णय लगेच संपर्कात येऊन करावा. सरकार पॉझिटिव्ह आहे या बाबतीत, त्या पद्धतीनं समोर सरकार जर येत असेल तर जरांगे पाटीलनीसुद्धा ते त्या संदर्भात चर्चा करून जे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते भलं ते करावं. सरकार सकारात्मक आहे आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका हवी अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. अमर गटाय, साम TV, अमरावती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.